आपण सर्वांनी साहेबांना प्रतिमा द्यायची आहे। दिया जलता है मगर दिए में तेल नहीं, दिया जलता है मगर दिए में तेल नहीं, हके साहब के साथ टकराना कोई बच्चों का खेल नहीं, हके साहब के साथ टकराना कोई बच्चों का खेल नहीं। या ठिकाणी साहेबांना प्रतिमा आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि राष्ट्रसंत भगवान बाबा यांची प्रतिमा दिली जात आहे। राष्ट्रसंत भगवान बाबांचा अमर रहे हाके साहेब तुम आगे बढ़ो, नवनाथ आबा वाघमारे साहेब तुम आगे बढ़ो। साहेब तुमच्याबद्दल मला फक्त एक शेर म्हणावासा वाटेल, कधी कधी वाटते तुम्हा द्यावे असे काही, ज्यात लपेल आकाश लोपतील दिशा नाही, ओबीसीचा ढाण्या वाघ या महाराष्ट्राचा बुलंद आवाज, एक मेंढपाळाचं लेकरू या महाराष्ट्राला ज्यांना दाखवलं एकता काय असते आणि ती सिद्ध करून दाखवली आदरणीय हाके साहेब। माजलगाव किल्ले धारूर वडवणी विधानसभा मतदारसंघातील जे एक जागृत असं गाव आहे, ज्या गावामधलं मतदान आता ते टक्केवारीचं मला कळत नाही, माझं शिक्षण कमी आहे। 1000 मतापैकी अवघी 2 मतं विरोधात गेली, ते बी चुकून गेले बरं का। आणि असं एवढं जागृत असणारं हे गाव आणि या गावाच्या भोवतालची बघा चाटगावच्या भोवतालची जी पंचक्रोशी आहे, आजूबाजूची गावं आहेत, देव दहिपळ, कासारी, बोडखा, संगम, कांदेवाडी, भोगलवाडी, चोंडी, आंबेवडगाव, गावंदरा, दिंद्रूड, चोपनवाडी, कोया, शिंदेवाडी, काटेवाडी, भोपा, भाबळगाव, सुरनरवाडी, खाडेवाडी, पिंपरवाडा, हे सगळ्यांची नावं का घेतोय मी? आता माणसांची नावं घ्यायची म्हटलं तर अनेक लोकांची नावं घ्यावी लागतील। आता मग आमचे केकांड बंधू आहेत, मग सानप साहेब आहेत, परत आमचे चौरे बंधू आहेत, सगळे म्हणजे आता बडे साहेब आहेत, सगळ्यांची नावं मी घेत नाही। आणि हा सुरेख असा कार्यक्रम या गावामध्ये तुम्ही घेतला। खरं तर येणं खूप अशक्य होतं, पहाटे 4 वाजता मुंबईतून पुण्यात आलो होतो आणि इकडे यायचं का नाही यायचं आणि मग बडे साहेबांचा सारखा फोन येत होता आणि या सगळ्या मंडळींचा फोन येत होता सारखा, केकांत साहेबांचा तर सारखाच फोन येत होता। परत वाघमोडे महाराज म्हणले यावं लागते, त्यांच्या सगळ्या मंडळींचे फोन यायला लागले। परत तात्यांचा फोन आला, तात्यांचा फोन आल्यावर मग नवनाथ आबा जाहीरच लागतंय म्हणलं आता काय आपलं काय व्हायचं ते होऊ दे, कारण परिस्थिती अशी आहे। आज बीड जिल्ह्यामधल्या या माजलगाव किल्ले धारूर वडवणी गावामध्ये, वडवणी मतदारसंघामध्ये म्हणजे माजलगाव किल्ले धारूर आणि वडवणी, आज खरं लढाईची वेळ आहे, रडायची नाही। आणि लढाईची वेळ असताना आज माझ्या डाव्या हाताला इथं माता भगिनी खूप बसलेल्या आहेत। आता मी एकदम साध्या भाषेत बोलायचा प्रयत्न करणार आहे, अजिबात टेक्निकल सांगणार नाही, अजिबात कायदा कानून सांगत बसणार नाही। तरुणांना माहिती आहे युट्यूबवर बोलतोय, टीव्हीवर बोलतोय, चॅनलवर बोलतोय, सगळीकडे बोलतोय। आणि आता विचारपेठावरती 3 तालुक्याचे भावी आमदार इथं बसलेले आहेत। आता भावी म्हणणार ना मी, जनतेचे आमदार आहेत ते। आमच्या गेवराईहून आमचे वाघमोडे महाराज आहेत, तिथं गंगाखेडवरून आमचे फड साहेब आलेले आहेत, इथं तात्या बसलेले आहेत। शेवटी नशिबाचा भाग आहे, कारण तुम्ही आम्ही माणसं देवबोळी माणसं, पटकन विश्वास ठेवणारी माणसं, कुणाच्या आड न जाणं, कुणाच्या वळल्या पाचोळ्यावर पाय न देणारी तुम्ही आम्ही माणसं आहे। तात्या आश्चर्य वाटतं, काल परवा तुम्ही जो माणूस निवडून दिला या तुमच्या बीड लोकसभा मतदारसंघातला, भगवानगडाचं भाषण झालं, भगवानगडात तात्या आश्चर्य वाटतं, काल परवा तुम्ही जो माणूस निवडून दिला या तुमच्या बीड लोकसभा मतदारसंघातला, भगवानगडाचं भाषण झालं, भगवानगडाचं भाषण झाल्यावर ताई बोलल्या होत्या की कोयते आता घासून ठेवा। तर हा म्हणतो किती दिवस कोयते घासायला लावताय, ऊस लावायला लावा, काय म्हणला?
ऊस लावायला हवा. अरे ऊस लावण्यासारखी जर फर्टाईल लँड आमच्याकडे असती आणि तुम्ही जर आम्हाला कारखाने काढू दिले असते, तुम्ही जर आमची माणसं निवडून येऊ दिली असती, तर आम्ही तुम्हाला ऊस तोडायला लावला असता. झाले काय झालं, आमच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातींच्या मध्ये तुम्ही भांडणं लावली. गावगाड्यामधला माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सदगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, गडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, गावगाड्यातल्या माझ्या मुस्लिम समाजातली माणसं, कासार, बागबान, गावगाड्यातली आमची तेली, तांबुळी, 18 पगड जातीची माणसं, या जातीच्या माणसाने एकच काम करायला लावलं. प्रत्येकाचं डिवायडेशन केलं. बलुतेदार एकीकडं, आलुतेदार एकीकडं, भटक्या विमुक्त जाती जमाती एकीकडं. ते जरांगे तर काल परवापर्यंत म्हणत होतं की आमचं आणि धनगरांचं भांडणच नाही. पडसाहेब, आम्ही काही त्यांचं मागतच नाही, आमचं बंजाऱ्याचं कुठं भांडण नाही म्हणतात. मग आता आपल्या ज्या मेजर जाती आहेत या गावगाड्यातल्या ओबीसी मधल्या, बंजारा असेल, वंजारी असेल, धनगर असेल, या सगळ्या विजय एनटीमध्ये आहेत. म्हणजे हे बाजूला काढायचे आणि मग छोटे छोटे बलुतेदार, आलुतेदार, छोट्या छोट्या जाती आहेत 19% 27% ते काही चळवळ करू शकत नाहीत, ते काही रस्त्यावर उतरू शकत नाहीत. आणि मग त्याच्यात घुसखोरी करायची आणि अख्खं आरक्षण संपवायचा घाट जरांगे नावाच्या माणसानं घातला. आणि दुर्दैव या महाराष्ट्राचं असं की त्या जरांगेला पाठिंबा देण्याचं सगळ्यात पहिल्यांदा काम जर कोणी केलं ते शरदचंद्रजी पवार नावाच्या माणसाने. काय आता एवढा मोठा माणूस आहे, आता विचारपीठावर बसलेली सगळी माणसं म्हणतील हाके सर तुम्ही लय मोठ्या माणसावर बोलताय. किती मोठा माणूस आहे राव, अजिबात घ्यायचं. कारण या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं नाव कायम घेतलं यांनी. एका बाजूला म्हटले आम्ही जाणते राजे, एका बाजूला म्हणले आम्ही पुरोगामी नेते. पण गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना ज्यावेळी काही संधी द्यायची वेळ आली त्यावेळी या माणसाने कारखाने आपल्या नातेवाईकांना दिले, आमदारच्या खासदारच्या तिकीट आपल्या नात्या गोत्यातल्या लोकांना दिली. आणि गावगाड्यामध्ये तुम्ही आम्ही सगळी माणसं. मगाचं उदाहरण मी तुम्हाला सांगत होतो की बजरंग सोनवणे काय म्हणाले की तुम्ही ऊस तोडायला किती दिवस लावताय. अरे बजरंग सोनवणे या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना सोडून या महाराष्ट्रामध्ये पहिला कारखाना कोणी काढला तो स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी काढला. पण पुढचा ऐका, माझा नेता संघर्ष करत होता या महाराष्ट्राच्या भूमीत, गावगाड्यातल्या महाराष्ट्रातला, मग पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ असो, मराठवाडा असो, खानदेश असो की कोकण असो, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये बारूद पेरण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी केलं. आता गावात आलोय म्हणून बोलत नाही. पहिल्या कारखान्यात, त्यांच्या कारखान्याला पहिली परवानगी कधी मिळाली? स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी नावाचा माणूस या देशाचा पंतप्रधान झाला आणि मग गोपीनाथराव मुंडे यांच्या कारखान्याला लेटर ऑफ इंटेंट मिळालं. म्हणजे गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस सत्तेत गेला. गावगाड्यातल्या सगळ्या माणसांना तो आपला वाटला. तात्या, मी पंढरपूरच्या पलीकडून इथं आलोय, सांगोला माझं गाव आहे. मी नेहमी माझ्या सभेत सांगत असतो की गोपीनाथराव मुंडे यांचं नाव टीव्हीला बघितलं, पेपरला आलं की आमची जुनी जाणती माणसं. आता पश्चिम महाराष्ट्रात धनगर समाज जास्त आहे, माळी समाज जास्त आहे. या दोन जाती जर एकत्र आल्या ना, मग गावातला गावगाडा जर एकत्र आला तर हे राजकारणात टिकूच शकत नाही. पण नुसतं धनगर आणि माळी जरी ह्यांनी जरी एकत्र यायचं ठरवलं तर पश्चिम महाराष्ट्रामधले यांचे आमदार हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच निवडून येतील. पण मग आमच्या तिथल्या माणसांना काय वाटायचं? मुंडे साहेबांची एक जर बातमी आली तर आमची धनगर समाजाची माणसं, जुनी जाणती माणसं म्हणायची की आपल्या जातीचा माणूस एवढा मोठा झालाय. काय म्हणायची? आपल्या जातीचा माणूस म्हणायची मुंडे साहेबांना. का म्हणायची असं? कारण लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन
पक्षाच्या विचारधारेच्या पलीकडे जाऊन जो भारतीय जनता पार्टी नावाचा पक्ष आहे, हा पुण्यासारख्या शहरात, कोकणासारख्या काही भागात, मुंबईसारख्या शहरातला पक्ष या महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यावरती नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी केलं. मला तुम्हाला हे का सांगायचंय, कशासाठी सांगायचंय? खऱ्या अर्थानं तुम्ही या गावातली माणसं शहाणी आहात, जाणती आहात, तुम्हाला राजनीती कळाली. पण माझ्या चाटगाव गावातल्या माणसांसारखं जर राजकारण माझ्या माजलगाव मतदारसंघामधल्या किल्ले धारूर, वडवणी या विधानसभा मतदारसंघातल्या गावातल्या लोकांनी जर एकी केली तर यांचं काय होईल याचा विचार इथल्या राजकर्त्यांनी केला पाहिजे. काय हो, तुम्ही आम्ही माणसं सगळीजणी एकत्रित आलोय. इकडच्या बाजूला माझ्या माता भगिनी बसलेले आहेत. खरं तर आरक्षण 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 कशासाठी आरक्षण, का दिलंय आरक्षण, कुणाला दिलं आरक्षण, केव्हा दिलं गेलं आरक्षण, आरक्षण वगैरे ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. या माणसांना गावगाड्यातलं सरपंच पदापासून ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत आरक्षण यांना ताब्यात घ्यायचंय. एवढा एकच अजेंडा यांच्या डोळ्यासमोर आहे आणि गावगाड्यातल्या ओबीसींना संपवण्याचं कारस्थान काय आहे. तुम्ही आम्ही माणसं, आज या चाटगाव गावामधली सगळी माणसं तुम्ही आहात. मला तुम्हाला जबाबदारीने सांगायचंय, मी महाराष्ट्रामध्ये फिरणारा माणूस आहे. मुंबईच्या मंत्रालयामध्ये गेलं, त्या मंत्रालयामध्ये गेलं, सुपर क्लास वन अधिकारी बघितले की वंजारी समाजाची पोरं तिथं अधिकार पदावर काम करताना दिसून येतात. महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर होणारी पोरं बघितली की तिथं धनगर समाजाची, बंजारा समाजाची, वंजारी समाजाची पोरं डॉक्टर होताना दिसून येतात. पण त्याच वेळी या महाराष्ट्रामध्ये कारखान्याचे धुराडे तिकडे पेटले की त्या इरिगेटेड भागामध्ये घुसतोडणी मजुराचं काम करणारी माणसं सुद्धा तुमची आमचीच असतात. एका बाजूला ब्रिलियंट म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला गावगाड्यातलं शारीरिक श्रमाचं, अंग मेहनतीचं काम करणारी माणसं म्हणून सुद्धा तुमच्याकडेच बघितलं जातं. हे का सांगायला लागलोय मी तुमच्या समोर? गावगाड्यामध्ये बाबांनो, हे ओबीसीचं आरक्षण असं तसं नाही. हे आरक्षण मिळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल सगळ्या मंडळींनी विचारलं, बाबासाहेब, गावगाड्यातल्या दलितांना तुम्ही आरक्षण दिलं, आदिवासींना आरक्षण दिलं, आम्ही समजू शकतो. ज्यांच्या बाबतीमध्ये अच्युतपणा पाळला गेला, स्पृश्यता पाळली गेली, गावच्या गाभाऱ्यात ज्यांना प्रवेश दिला नाही त्यांना तुम्ही आरक्षण दिलं, आम्ही समजू शकतो. पण गावगाड्यातल्या माळ्याला, तेल्याला, कोळ्याला, धनगराला, वंजाऱ्याला, बंजाऱ्याला या लोकांना तुम्ही आरक्षण का देताय? या लोकांच्या बाबतीमध्ये कधी स्पृश्यता पाळली गेली? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संसदीय समितीसमोर बोलले की गावगाड्यातल्या दलिताला मी कायद्यानं आरक्षण दिलंय, पण डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी माणसं कोण असतील तर ती तांड्यावरती बंजारा असतील, वाड्या वस्त्यावर वंजारी असतील आणि डोंगराच्या कुशीला दारू गाळणारी बेरड रामोशी असतील आणि मेंढपाळीचा व्यवसाय करणारे धनगर बांधव असतील. त्या माणसांना सुद्धा मला शिक्षणाच्या प्रवाहात घ्यायचं आहे. त्या माणसांना सुद्धा विथ द पीपल ऑफ इंडिया, आम्ही या भारताचे राज्यकर्ते लोक, आम्ही प्रशासनकर्ती मंडळी, या लोकशाहीमध्ये गावगाड्यातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं ठरवलंय. म्हणून आम्ही या लोकांना ओबीसीचं आरक्षण देतोय. कलमामध्ये एसटीला आरक्षण दिलं आणि 342व्या कलमामध्ये एससीला आरक्षण दिलं. पण या ओबीसींना आरक्षण दिलं नाही म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. हे का सांगतो मी तुम्हाला? कारण तुमच्या आमच्या तरुणांना या गोष्टी कळल्या पाहिजे. आता विधानसभेला तुम्हाला आम्हाला सामोरं जायचंय. मत मधले इथे तरुण आलेले आहेत. तुमचा आमचा माणूस
या कायद्याच्या सभागृहामध्ये तुमचा आणि आमचाच गेला पाहिजे. कुणाचा गेला पाहिजे? तुमचा आणि आमचाच गेला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या माणसांना तुम्ही आमदार खासदार केलं, ज्या ज्या माणसांना तुम्ही या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं, ज्या ज्या माणसांना तुम्ही मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं, ती माणसं आज तुमचं आरक्षण जात असताना मूग गिळून गप्प बसलेत. अरे पण गप्प बसायचं तर औचित्य दाखवायचं ना. जरांगेला जाऊन पाठिंबा देतेत, जरांगेचा पाठिंबा घेतेत. या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला बेदखल केलं गेलंय. तुमच्या आमच्या घरामधली वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांची एक कन्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीला उभी राहिली. अरे 48 पैकी 32 खासदार तुमचे निवडून गेले. अरे आमच्या हक्क आणि अधिकारावरती लढणाऱ्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांची कन्या या देशाच्या संसदेत जाणार होती, तेवढी एक सुद्धा तुम्हाला चालली नाही. बोलली असती ना तुमच्या आमच्या प्रश्नावर, म्हणाले असते ना आमच्या ओबीसीच्या प्रश्नावर आम्हाला काहीतरी एखादा शब्द मांडायचा आहे, त्या कायद्याच्या सभागृहात बोलले असते की नाही बोलले असत्या? या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, विशेष करून भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगणं आहे, तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल, तरच तुमचा हरियाणा मधला प्रयोग इथं यशस्वी ठरू शकतो. काय आहे आजकाल मीडियाची मंडळी आहेत त्या काय म्हणतात माहितीये का? हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार. हरियाणामध्ये जाटांना पराभूत व्हावं लागलं आणि ओबीसींचा मुख्यमंत्री हरियाणात झाला. मग महाराष्ट्रामध्ये जर ओबीसीचा मुख्यमंत्री तुम्ही करणार असाल, भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सांगणे, तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी लागेल. आणि तुम्ही जर ठाम भूमिका घेणार नसाल आणि ओबीसीच्या माणसांना तिकीट देणार नसाल, तर आम्ही सुद्धा मग पर्यायी व्यवस्था या महाराष्ट्रात तयार केलेली आहे. एका बाजूला म्हणायचं ओबीसी आमचा डीएनए, दुसऱ्या बाजूला म्हणायचं हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात घडणार आहे, ओबीसी आमच्या बाजूला राहणार आहे. तर मग यापुढं आणि 288 पैकी ओबीसीना तिकीट किती देणार आणि तुमच्या जाहीरनाम्यामध्ये आमच्या आरक्षणावरती ठाम भूमिका तुम्ही घ्या. घेणार असतील तर त्यांचं स्वागत आहे. आणि भाजपलाच नाही बोलत, मी शिवसेनेला सुद्धा बोलेन, काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा बोलेन, पण शरदचंद्रजी पवार तुम्ही तो अधिकार गमावलेला आहे. कारण गेल्या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही काय काय उद्योग केले हे आम्ही ओबीसी बांधवांनी बघितलेले आहेत. तुम्हाला जे जाहीर सभेत बोलता येत नाही ते तुम्ही जरांगेच्या तोंडून बोलवून घेतलं आणि इथल्या ओबीसींचं आरक्षण संपवण्याचं महापाप यशवंत आपल्या शंकरराव चव्हाणांचा मुलगा अशोकराव चव्हाणांपासून पृथ्वीराज बाबा चव्हाणांपासून शरदचंद्रजी पवारांपर्यंत सगळ्या मंडळींनी केलंय. कोण कुठल्या पक्षाचा असेल त्याला राग आला तरी चालेल. आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो, आम्ही गरीब झालो, या ओबीसीने आमचं आरक्षण खाल्लं. अरे काय खाल्लं नक्की ते तरी सांगा. या महाराष्ट्रामध्ये 1% बजेटरी तरतूद आम्हा ओबीसीना दिली जाते. गोपीनाथराव मुंडे कामगार कल्याण मंडळ या महाराष्ट्रात अस्तित्वात आलं ऊसतोड मजुरांसाठी. अरे 1-2 कोटीचा सुद्धा निधी आम्हाला मिळत नाही. 1-2 कोटीचा आता केंद्रीयांना काहीतरी अध्यक्ष झाले. माझं तुम्हाला सांगणं आहे की गावागाड्यातल्या माणसांना काहीही मिळालं नाही. जरांगे साहेब तुम्ही काय म्हणता? एका बाजूला तुम्ही म्हणता की आम्हाला ओबीसींनी आमचं काय केलं, आमचं वरबडून खाल्लं. काय खाल्लं ओबीसींनी तुमचं? ओबीसीचे कारखाने किती झाले? बडेसाहेब किती आहेत कारखाने ओबीसींचे सांगू शकाल? महाराष्ट्रातल्या किती डीसीसी बँकांचे अध्यक्ष ओबीसी आहेत सांगू शकाल? या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदार किती ओबीसीचे आहेत तुम्ही सांगू शकाल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी आहेत. म्हणून जरांगे नावाच्या माणसाला आमचं सांगणं आहे, तू ज्या ज्या आमदारांना पाठिंबा देशील, जरांगे ज्या ज्या आमदारांना पाठिंबा देईल आणि जे जे उमेदवार जरांगेचा पाठिंबा घेतील त्या माणसांना ओबीसी मतदान करणार नाही, अजिबात करणार नाही. कारण गावगाड्यातली आमची पोरं लेकरं बाळ, अरे आमच्या लेकी बाळी दिवसभर काम करतात, शारीरिक श्रमाचं काम करतात,
घाम गाळण्याचं काम करतात, मेंढपाळीचा व्यवसाय करतात, ऊसतोड मजुरीचं काम करतात. अरे आम्ही जन्मानं मागास आहोत, आम्ही जन्मानं विजयंती मध्ये आहोत, आम्ही जन्मानं वंजारी बंजारा आहोत आणि तुम्ही मागून घेताय मागासवर्गीय. पण संविधानाला ते अपेक्षित नाही. बाय बर्थ जो मागासवर्गीयामध्ये जन्माला आलाय त्यालाच सामाजिक मागासलेपणाचे निकष पूर्ण करता येतात. अरे एका बाजूला जागीरदार वतनदार, एका बाजूला देशमुख पाटील, एका बाजूला शानव कुळेची आणि एका बाजूला म्हणायचं आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही बघून घेऊ, आम्ही पाडून दाखवू, कसा निवडून येतोय बघू. आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही मागासवर्गीय झालोय, आम्ही मागासवर्गीय झालोय, आम्ही मागासवर्गीय झालोय. बाबांनो, असं आरक्षण मिळत नसतं. आरक्षण मिळवायचं असेल, आता काल परवा एक टूम निघाली की आम्ही हैदराबाद गॅजेट लागू करणार आणि हैदराबाद गॅजेट लागू करणार म्हणल्या एकदम तात्या एकदम हालचाली सुरू झाल्या त्या विधिमंडळामध्ये. आज उद्या JR निघणार, प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या. ती भोसले समिती, शिंदे समितीचा रिपोर्ट मागवला गेला आणि एकनाथराव शिंदे नावाचा मुख्यमंत्री एवढा शाकीर आहे म्हणून त्याचं आता कौतुक आहे की म्हणायला लागले आज JR निघणार, दुपारी JR निघणार, संध्याकाळी JR निघणार. लगेच जरांगे पाटील उपोषणाला बसले. आम्ही कुठे होतो? आम्ही त्या लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरच्या सभेला होतो, मी आणि नवनाथ आबा. अरे तिथनं धावपळ करत 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 वाघमोडे महाराज आलो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही उपोषणाला बसलो. आता आम्हाला काय जरांगीशी स्पर्धा करायची नाही, तो स्पर्धेत कुठेच टिकत नाही. काल परवा न्यूज 18 चॅनल एक खाजगी वाहिनी आहे, त्या वाहिनीवरती बडे मुद्दे म्हणून एक प्रोग्राम आहे. गोळी म्हणला मी बसतो, म्हणला माझ्या अगोदर मुलाखत घ्या आणि मग त्याची मुलाखत घ्या. तयार झाला गडी आणि स्क्रीनवर जसं मला बघितलं कधीही कुठल्या आमच्या ओबीसी मधल्या जातीने कधी दलितावरती कधी मुस्लिमांच्या विरोधामध्ये कधीही अक्कलस्थाने भूमिका घेतली नाही. आम्हा ओबीसीनी कधी दंगली केल्या नाहीत. आम्हा ओबीसीनी कधी गावगाड्यातल्या SC STचा जो अॅट्रॉसिटी कायदा आहे पड साहेब, त्या अॅट्रॉसिटी कायद्याच्या विरोधामध्ये आम्ही कधीही मोर्चा काढला नाही. जो जरांगे म्हणतो की दलित आमच्या बाजूला आहे, मुसलमान आमच्या बाजूला आहे, काय DMM दलित मुसलमान मराठा. ज्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामकरणाच्या वेळी मराठवाड्यामधल्या दलितांची घरं तुम्ही जाळली, ज्या 56 मोर्चापैकी 55 मोर्चामध्ये तुम्ही अॅट्रॉसिटी कायद्याला विरोध केला, ज्या बजरंग बाप्पा सोडवणे या बीडच्या खासदाराला एका माझ्या मुस्लिम बांधवाने फोन केला, विशाळगडावरती आमची मस्जिद पाडली जात असताना, प्रार्थना गृह पाडलं जात असताना, हाच संभाजी भोसले नावाचा माणूस तिथं चेतावणी करून ते प्रार्थना स्थळ पाडत होता आणि आमच्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या. त्याचा जाब विचारावा, त्याच्यावरती प्रतिक्रिया आपल्या खासदाराची घ्यावी म्हणून बीड मधल्या एका मुस्लिम बांधवानं या सोनवणे बापांना फोन केला. तो म्हणला तू मला असं का सांगतोय? ऐकलंय सगळ्यांना माहितीये, कॉल रेकॉर्डिंग सगळ्या या बीड जिल्ह्यामध्ये फिरला. त्या माझ्या मुस्लिम बांधवांना सांगणे की गावगाड्यामध्ये मुस्लिमांपैकी 60% ओबीसी मुस्लिम आहेत. तुम्हाला सुद्धा या लढाईत सामील व्हावं लागेल, दलितांना सुद्धा या लढाईत सामील व्हावं लागेल, एसटींना सुद्धा लढाईत सामील व्हावं लागेल. काय झालं माहितीये का? लोकसभेला भाजपच्या विरोधामध्ये यांचं मतदान चाललं आणि हे मात्र जरांगे नावाचं माणूस माझ्यामुळं सत्ता परिवर्तन झालं आणि जरांगे फॅक्टरमुळं सत्ता परिवर्तन झालं. अरे मग तुझा एवढा फॅक्टर होता तर मग त्या UP बिहार मध्ये कुणाचा फॅक्टर होता? त्यामुळे जरांगे फॅक्टर वगैरे काय नाही, फक्त दलित आणि मुस्लिम बांधवांची मतं भाजपच्या विरोधामध्ये गेली. अरे पण गेली, पण नुकसान मात्र ओबीसीचं झालं. बाकी त्यांनी सावरून घेतलं एकमेकाचं, पण संपवले कोण? ओबीसी. महादेव जानकर असोत, पंकजताई असोत,
छत्रपती संभाजीनगरला खैरे साहेब असो, अरे माणसं हुडकून 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 पाडली गेली. हा जरांगे नावाचा माणूस महाराष्ट्रामध्ये शरदचंद्रजी पवारांच्या आघाडीचं काम करत होता, बैठका घेत होता. अरे मग चंद्रकांत खैरे नावाचा माणूस तुमच्याच आघाडीचा होता ना, पण तो ओबीसी आहे, तो दलित आहे, तो मागासवर्गीयामधला आहे, म्हणून त्या खैरेचा मात्र पद्धतशीर पराभव केला आणि भुमरे नावाच्या दारूवाल्याला त्या छत्रपती संभाजीनगरचा खासदार केला. आणि तुम्ही आम्ही माणसं आता गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, जाती जातीची युती करावी लागेल आणि राजकारणाची समाजकारणाची शेती करावी लागेल. बरोबर आहे का चूक आहे? अरे काल परवा या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना बघा, तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असतील, 17,500 कोटी रुपये अकाउंटला जमा केले. राशन तुम्हाला देतील, निवडणुका जवळ आल्या की तुम्हाला दारू देतील, निवडणुका जवळ आल्या की तुम्हाला 500,000 रुपयाची नोट देतील. पण माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे, या महाराष्ट्रामध्ये 1750 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेला दिले, पण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. सगळे नेते मंडळी इथं उपस्थित आहेत. आमच्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना 36 जिल्ह्याच्या ठिकाणी एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी हॉस्टेल नाही, वसतिगृह नाही. किती पैसे लागतात माहितीये का? 36 आणि 36 72 वसतिगृह उभी करायची आहेत, 72 हॉस्टेल उभी करायचे आहेत तात्या. आणि इकडे 1750 कोटी रुपये खर्च केले जातात. पण 150 कोटी रुपये जर या शासनानं दिले तर 72 वसतिगृह उभी राहतात. पण वसतिगृह उभी राहिल्यावर तुमची पोरं शिकतील, वसतिगृह उभी राहिल्यावर तुमच्या पोरी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन शिकतील. आणि शिकल्यानंतर बाबासाहेब म्हणायचे, वाघिणीचं दूध प्यालं की ती तो मग गुरगुरल्याशिवाय राहत नाही. अरे तुम्ही शिकून कसं चालेल? तुम्ही ऊस तोडला पाहिजे, आणि तुम्ही ऊस नाही तोडला तर आम्हाला हार्वेस्टर परवडणार आहे का? म्हणजे इथली व्यवस्था तुमच्या हातामध्ये कोयता देते आणि यांच्या हातामध्ये आमदार खासदारकी येते. म्हणून तुम्हाला आम्हाला जागं व्हावं लागल, शिकावं लागल, शिकलेल्या माणसांनी मागं फिरून बघावं लागल. काय आहे आरक्षण म्हणजे? आरक्षण म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे, आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्वाचा कायदा आहे. आरक्षण म्हणजे ज्या ज्या समूहाला निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही, आरक्षण म्हणजे ज्या ज्या भटक्यांना निर्णय प्रक्रियेत येता आलं नाही त्या माणसांचं प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण. जरांगे म्हणतो, तुमच्या आमच्या लेकरा बाळाचं भवितव्य जर टिकवून ठेवायचं असेल तर तुम्ही बाहेर पडा, तुमच्या आमच्या लेकरा बाळांना नोकऱ्या लागायच्या असेल तर बाहेर पडा. अरे जरांगे, आरक्षण म्हणजे प्रत्येकाच्या घरामधला पोरगा आमदार खासदार होणार नाही. आरक्षण म्हणजे प्रत्येकाच्या घरातलं पोरग कलेक्टर होणार नाही. आरक्षण म्हणजे प्रत्येकाच्या घरातल्या पोराला नोकरी लागणार नाही. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे. आरक्षण म्हणजे आमच्या जातीमधला एखादा दुसराच कलेक्टर युपीएससीच्या लिस्टमध्ये येऊ शकतो. आरक्षण म्हणजे 100-200 कलेक्टर नाही होऊ शकत. प्रतिनिधित्व, रिप्रेझेंटेशन. पण या आरक्षणाचा अर्थ जरांगे नावाच्या माणसानं काय घेतला तर आरक्षण म्हणजे लाभाची योजना आहे, आरक्षण म्हणजे राशनचं दुकान आहे. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे म्हणून सांगायला ज्या शरद पवारांनी पुढे यायला पाहिजे होतं, ज्या एकनाथराव शिंदेनी पुढे यायला पाहिजे होतं, भाजपच्या नेत्यांनी पुढे यायला पाहिजे होतं. अरे हे मागासवर्गीयांचं आरक्षण आहे, अरे हे भटक्या विमुक्त जाती जमातींचं आरक्षण आहे. आणि तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला त्या जातीमध्ये जन्म घ्यावा लागेल. आता जरांगे म्हणतो आमचं हैदराबाद गॅजेट, आमचं हैदराबाद गॅजेट. कशाला गेला होता निजामाकडे? निजामाकडे तुम्ही कशाला गेला होता? निजामाकडे तुम्ही मेंढरे राखायला गेला होता निजामाची? निजामाकडे तुम्ही धोबी म्हणून कपडे धुवायला गेला होता? निजामाकडे तुम्ही शिंपी म्हणून गेला होता त्यांची कपडे शिवायला? तुम्ही निजामाकडे आमचा नाभिक बांधव जे काम करतो ते काम करायला तुम्ही गेला होता का? निजामाकडे तुम्ही गेला होता सरदार, वतनदार, जहागीरदार म्हणून गेला होता. तुमच्या 7 बाऱ्यावरती आम्ही कुणब्याची नोंद सापडली, आमची कुणब्याची नोंद सापडली. अरे पण त्या 7 बाऱ्यावरती जमीन किती आहे?
5 गावं, 10 गावं, 1000 एकर, 2000 एकर हे तुम्ही कधी सांगितलं नाही. तुम्ही एका बाजूला आरक्षण मागता, आमदार किती तुमचे ते सांगितलं नाही तुम्ही, खासदार किती तुमचे ते सांगितलं नाही तुम्ही. पण गावगाड्यामधला ओबीसी कुठेतरी पुढे येतोय, गावगाड्यातली माणसं नेतृत्व कुठेतरी पुढे येत आहेत. त्या माणसांचं आरक्षण संपवायचं आणि महाराष्ट्र आमच्या बापाची जहागीर आहे, महाराष्ट्र आमच्या बापाची वतनदारी आहे, महाराष्ट्र म्हणजे आम्ही आहोत. जरांगे काल परवा म्हणला आता काय जरांगे सारखंच घ्यायला लागलंय, पण लोकांना कळत नाही तर सांगावं लागतं. म्हणला 60% मराठा बांधव म्हणला या महाराष्ट्रात. किती? 60%. आता आपण कुठे आहे बघा बाबा, का आपल्या सहित म्हणतोय काय नाही. बाबांनो, इथं माझ्या माता भगिनी बसलेले आहेत. मी त्यांना एकच प्रश्न सांगेन, साध्या सोप्या भाषेत सांगेन. हजारो कोटीची उड्डाणं या महाराष्ट्रात होतात. पहिलीला 50 मुलींनी एखाद्या गावामध्ये जर प्रवेश घेतला तर त्या 5वीला येईपर्यंत 10वीला येईपर्यंत त्या 50 मधल्या अगदी 10 ते 12 उरतात. त्या 11वीला 12वीला येईपर्यंत त्यातल्या 5-7 उरतात. आणि त्या हायर एज्युकेशन म्हणजे ग्रॅज्युएशनला जाईपर्यंत त्यातल्या 3 ते 4 उरतात. महाराष्ट्राच्या आकडेवारी बरं का, पदरचं काहीच सांगत नाही. मग राज्य मागासवर्ग आयोगाचा कायदा सांगतो की ज्या समाजामधल्या मुली त्यांचं गळतीचं प्रमाण मोठं आहे, ज्यांचं घर वाड्या वस्तीला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांग आम्ही कुणब्याची नोंद सापडली, आमची कुणब्याची नोंद सापडली. अरे कोकणामधला खरा कुणबी, त्या कुणब्याला एखाद्या जमीनदाराच्या शेतावरती जावावं आणि कुळ म्हणून काम करावं लागावं. आजपर्यंत त्यांच्या नावावर जमिनी नाहीत. आजही ते नाल घालूनच शेती करतात. आजही त्यांच्या माता भगिनींना घोळदार साडी नेसायची परवानगी नाही. पण जरांगे म्हणतो आम्ही कुणबी आहे, आम्ही कुणबी आहे. अरे जरांगे, मी एक कुटुंब आहे. माझ्या 20 एकर जमिनीमध्ये मी, माझी मुलं, माझ्या कुटुंबानं राबणं म्हणजे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे फड साहेब. माझ्या जमिनीमध्ये मी काम करणं म्हणजे त्यात काय मागासले पण आहे हो. पण माझ्या कुटुंबानं चाकरीला जाऊन दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये, दुसऱ्याच्या शेतावरती, दुसऱ्याच्या घरामध्ये चाकरीला राहणं, कुळ म्हणून राहणं, कुणबावा करण्यासाठी राहणं म्हणजे तो कुणबी. पण हे बहादर काय म्हणायला लागले की आम्ही कुणबी आहोत आणि आम्हाला आरक्षण द्या, आम्ही कुणबी आहोत. अरे 100 एकर जमिनी आणि तुम्ही कुणबी. बाबांनो, या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या लोकांनी तुमचं आरक्षण संपवण्याचा घाट घातलाय. माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे. मी जबाबदारीने तुमच्या समोर बोलतोय. या 4 गावामधल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, ऊसतोड मजुरीचं काम करत असताना साहेब तुम्ही चांगली बिझनेस मधली आणि चांगली शिकलेली माणसं आहात. मला प्रश्न विचार